मार्जरी, मी आता त्या अंबिकाला कैद केलंय. एक मनुष्य आणि एक आत्मा आपल्यासाठी अडसर आहेत ना, त्यातला आत्मा आता काही करू शकणार नाहीये. आणि राहिला प्रश्न मनुष्याचा, योग्य वेळ आली मी त्या मीराचाही बंदोबस्त करेन. जाऊ नको. ए मला या बंधनातून मोकळं करून जा. ए सोड, या बंधनातून जाऊ देत मला. परत ये. ती वेदा संपली पाहिजे, वेदा संपली पाहिजे. आता माझ्या आणि अथर्वच्या मध्ये मी कोणालाच येऊ देणार नाही. हो बोलशील की नाही? बायको, मी सुरू करतो, मला जाम भूक लागली. हो थांबा ना, अजून सगळ्यांचं वाढून व्हायचंय. भाऊजी सुरू करा तो. काय हो, आवडलं नाही का? नाही, असं काही नाही. अथर्वची वाट बघतोय. मायाताई अजून वाढू? नाही बस एवढा. आलाच. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मीरा, अगं अथर्वला वाढणार नाहीयेस का? अगं असं काय करतेस माया? अथर्वला चालत नाही ना तिने वाढलेलं. आत्या प्लीज, आता हे सगळं नको. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की आता घरात आपलं छान लग्न होणार आहे, सो घरातलं वातावरण कसं पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे ना. त्यामुळे रुसवे फुगवे राग काहीच नको. अथर्व, आपल्या घरासाठी मीराला माफ करून टाक. माया, सून होण्याआधीच तू सुनेचं कर्तव्य पार पाडतेस, चांगली गोष्ट आहे. आणि अथर्व, ती जे काय सांगते ते घराच्या भल्यासाठी ऐकतेच. अथर्व, माफ करून टाक. इट्स ओके. ठीक.
ये. थँक्यू माहिती आता वाढतेस ना त्याला? हो. वाढ. देवी आई, तुझ्या लेकीला तुझ्या शक्तीची गरज आहे. सर्व शक्ती बंधनाय स्थान बंधनाय. तू कितीही प्रयत्न केले तरी तुला यश येणार नाही. हकनाक त्रास करून घेऊ नकोस. माझ्या ब्रेकफास्ट टेबलवरती काय प्रकार चालू होता तुझा? आपलं घर अँड ऑल, तुला कधीपासून या सगळ्याची आपुलकी वाटायला लागली? काय बोलत होती मामाई? अथर्व प्लीज, आपल्या घरासाठी मीराला माफ कर. काय ड्रामा चालू होता तुझा? अरे मी पण हेच विचारत होते ना, का दोघांचं भांडण मिटवलंस तू? आणि ग्रेट माया, द ग्रेट माया म्हणून मिरवायचंय का तुला घरामध्ये? अजित रिलॅक्स. हा माझा प्लॅन, तुला नाही कळणार. हो, ऐकलं का? म्हणजे आता आम्हाला सोडून प्लॅन बनवायला लागलीस तू? एक मिनिट अजित, थांब. माया, नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात? कारण कालपर्यंत ती मीरा तुझ्या डोळ्यात खूपत होती, आज अचानक तिचं वागणं तुला पटायला लागलं? गाईस, हे बघा, मीराशी गोड बोलणं ही आत्ताची गरज आहे. तिला मी छान वाटली पाहिजे, मी चांगली वाटली पाहिजे, म्हणून हे सगळं चाललंय. अगं, पण या सगळ्याचा तुला काय फायदा होणार आहे? आत्या, हे बघा, अथर्वची बायको होण्या अगोदर मी या घरची सून म्हणून मला वागावं लागेल. आणि मी ऑल नो की मीराचा वेदावर किती जीव आहे, त्यामुळे वेदाला माझ्यापाशी सेफ फील होतं असं मीराला वाटावं. त्यामुळे हे सगळं करणं गरजेचं आहे, म्हणून मी असं वागते. कमॉन माया, कमॉन. या सगळ्याची जाणीव त्या गावरान गोडव्याला करून द्यायची काय गरज आहे? मोलकरीण, साधी मोलकरीण या घरामध्ये ती. तेच कळत नाहीये तुला. गरजेचं आहे माझं आणि अथर्वचं लग्न छानपणे पार पडावं, म्हणून हे सगळं करणं भाग आहे. मीरा माझ्या आणि अथर्वच्या लग्नासाठी प्रयत्न करू शकते, त्यामुळे मीराशी गोड बोलून, तिला छानपैकी मॅनिप्युलेट करून तिला मी स्वतःच्या ताब्यात घेईन. आणि त्यामुळे सगळं सॉर्ट होईल. अजित, तुझं माइंड छोटं आहे, त्यामुळे तू छोटे प्लॅन्स बनवू शकतोस. हा माझा मोठा प्लॅन आहे, कळलं? तो तुझ्या समजण्यापलीकडे आहे. मला काय कळतं आणि मी काय करू शकतो समजेल तुला लवकरच. अजित, रिलॅक्स. एकदा का माझं आणि अथर्वचं लग्न झालं की तुझा हा गावरान गोडवा लवकरच मी माझ्या तालावर नाचवे. बघ, माझ्या एका मुठीत मीरा आणि एका मुठीत अथर्व, आणि या दोघांच्या मध्ये हाल होणार ते फक्त आणि फक्त वेदाचे. And then the game will be mine.
मी एक आई आहे आणि एका आईला तिच्या लेकीजवळ जाण्यापासून तू नाही थांबवू शकत. भ्रम आहे. बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नकोस, भस्म होशील. पण तुझं पाऊलही बाहेर पडणार नाही. तू तुझ्या शक्तीचा दुरुपयोग करतोयस, याचे परिणाम तुला भोगावे लागतील. मी तपस्या करून ही शक्ती मिळवली आहे आणि ती माझ्या अधीन आहे. यावेळी तुझं माझ्या पुढे काही चालणार नाही. तुझी वाईट शक्ती त्या आदिशक्ती समोर काहीच नाही. आणि मी एकटी नाहीये. माझ्या पाठीशी महागौरी मातेचा आशीर्वाद आहे. तुला देवीचा आशीर्वाद असेल, पण मी साधक आहे. प्रयत्न करून बघ. माया, आणि हा तुझा लग्नातला शालू. ओ माय गॉड, वा काय सुंदर आहे शालू. हा वा वा वा, माया आवडला. इट्स ब्युटिफुल. आणि दागिने कसे वाटले? रामपुरांच्या होणाऱ्या सुनेसाठी खास घडवून घेतलेत बरं का. वा वहिनी, हा हार काय सुंदर आणि नाजूक आहे. डिझाईन पण किती सुंदर आहे याचं. हो ना. वा वा वहिनी, तुमच्या पसंतीला तोडच नाही. माया लक्की आहेस हं तू, इतकी छान सासू मिळाली तुला. आहेच मी नशीबवान. मॅडम थँक्यू सो मच. म्हणजे ह्या डिझाईन्स दागिने खूप सुंदर आहेत, युनिक डिझाईन्स आहेत या. मॅडम सॉरी, खरं तर मला वाटलं नव्हतं की तुम्हाला इतक्या लेटेस्ट डिझाईन्स माहीत असतील. छान छान दागिने, काय एक एक नमुने. वा, अरे तुला काय कळतं यातलं? मीरा, तुला कळतं ना? मग सांग ना, कशा वाटलं तुला डिझाईन्स? मायाताई, मला फार यातलं कळत नाही, पण तुमच्यावर सुंदर दिसतील हे दागिने. अनन्या, हा? तुला आवडलं की नाही सगळं? आई, खरं तर हा दिवस मला इमॅजिनच होत नाही. अंबिका वहिनी नाहीये म्हणून आपण हे सगळं करतोय. याचा खूप त्रास होतोय मला. खरंच गा अनन्या, आज अंबिका हवी होती. खरंच खूप मिस करते तिला. अंबिका माझ्या लग्नात असती तर किती खुश असती ती. देवी, ही माझ्या नाही, तुझ्या शक्तीची परीक्षा आहे. मला बळ दे आई, मला बळ दे. म्हणजे लग्न माझं आहे, पण सगळ्यात जास्त आनंद तिला झाला असता. माझी करवली म्हणून मिरवलं असतं तिने. मला बळ दे. आत्मबंधनाय सर्वशक्ती बंधनाय सर्वबंधनाय येन बद्धो सर्वथेन त्वां प्रतिबंधनामि. आत्मबंधनाय सर्वशक्ती बंधनाय येन बद्धो सर्वथेन त्वां प्रतिबंधनामि. आत्मबंधनाय सर्वशक्ती बंधनाय सर्वबंधनाय येन बद्धो सर्वथेन त्वां प्रतिबंधनामि. अंबिकाताई असती तर तुमचं लग्न वेदाच्या बाबांशी कसं झालं असतं? इडियट. नाही म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे अरे सॉरी, पण हे सगळं माझ्यासाठी खूप इमोशनल आहे. अंबिका माझी मैत्रीण, माझी बहीण,
ती हवी होती. या गोष्टीचा विचार करूनच मला खूप त्रास होतो. माया, सावर स्वतःला. नाही होत्या. हे दागिने, या साड्या वगैरे, हे लग्न मी माझ्यासाठी करत नाहीये. हे इम्पॉर्टंट नाहीये इतकं. वेदाला आईचं प्रेम मिळावं हे जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. अगं पण तुला किती काळजी वाटते तिची. तू किती काळजी घेतेस तिची. तू तर कधीच झालीस तिची आई. हा गौरी माते, आता सोडव आभाष. मला माझ्या लेकीकडे जायचंय. माझ्या नशिबात आईचं सुख नव्हतं, निदान लेकीचं तरी राहू दे. मॅडम, माझ्यासाठी माझी माणसं, त्यांचं सुख हेच माझं सुख आहे. मीरा, काही नाही आई सर. घरच्यांच्या गोष्टी चालल्यात तर मी नोकर माणूस, मी काय बोलणार ना यात. मी आज जाते. मीरा, अगं तू माझ्या लहान बहिणीसारखी आहेस. माझी करवली तूच होणार. मीरा, मायाने तर तुला या घरातलं करून टाकलं. आता उत्तर दे. हो होईल ना. मी करवली. मीरा करवली होणार. मीरा करवली होणार. मीरा करवली होणार. मीरा करवली होणार. मीरा तुला करवली नाही केली ना तर कधी नवरी होशील हेच कळणार नाही. म्हणून माझं लग्न होईपर्यंत तू माझी बहीण, आणि एकदा माझं लग्न झालं की तुला परत तुझ्या गावी पाठवून दे. गौरी मातेचा उदो उदो. गौरी मातेचा उदो उदो. हा गौरी मातेचा उदो उदो. हा गौरी मातेचा उदो उदो. हा गौरी गौरी मातेचा उदो उदो. गौरी मातेचा उदो उदो. येन बंद सर्व तेन त्वं प्रतिबद्धनामि. हा गौरी मातेचा आसवंदनाय. हा गौरी मातेचा सर्वशक्तिवंदनाय. गौरी मातेचा. हे शक्य नाहीये, शक्य नाहीये.
तिचा